ऑडिओ बुक स्क्रिप्ट राधा एक प्रेम उपनिषद। लेखक समर। भाग 1 प्रस्तावना प्रेमाचा शोध। नॅरेटर। नमस्कार। जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा हरवतो, कधी नात्यांमध्ये, कधी करिअरमध्ये, तर कधी स्वतःच्याच शोधात। आज आपण अशाच एका प्रवासाला निघणार आहोत जिथे एका आधुनिक मुलीला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, आणि ती उत्तरे देणारी दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द राधा आहे। प्रसिद्ध लेखक समर यांची ही कादंबरी केवळ एक पुस्तक नाही, तर ते प्रेमाचे उपनिषद आहे। हे पुस्तक तुमच्या मनातील प्रेमाची, लग्नाची आणि विरहाची व्याख्या कायमची बदलून टाकेल। चला वळूया आपल्या कथेच्या नायिकेकडे, श्रावणी। भाग 2 श्रावणीची घालमेल। नॅरेटर। श्रावणी 22 वर्षांची एक स्मार्ट, शिकलेली मुलगी। बाहेरून पाहिल्यास ती अगदी आनंदी दिसायची, पण आतून ती तुटली होती। आजच्या काळात जे अनेकांसोबत घडते तेच तिच्यासोबत घडले होते। ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले त्यानेच तिला सोडून दिले होते। मनात प्रश्नांचे काहूर होते। मी काय चूक केली? खरं प्रेम अस्तित्वात आहे का? देव जर आहे तर तो इतका निष्ठुर कसा होऊ शकतो? या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी श्रावणीने आपले शहर सोडले आणि ती आली वृंदावनात। तिला वाटले कदाचित त्या कृष्णाच्या नगरीत तिला थोडी शांती मिळेल। ती यमुनेच्या घाटावर, केशी घाट, जाऊन बसली। संध्याकाळची वेळ होती। आरतीचे सूर कानावर पडत होते, पण श्रावणीच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होते। तिने आकाशाकडे बघून एकच हाक मारली, हे कृष्णा, जर तू प्रेमाचा देव आहेस तर मला इतका त्रास का? आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडला। भाग 3 राधेचे आगमन। श्रावणीच्या खांद्यावर कुणीतरी मायेने हात ठेवला। तिने दचकून मागे पाहिले। तिथे एक स्त्री उभी होती। साधारण 30 ते 35 वयोगटातील, पण तिच्या चेहऱ्यावरचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकत्र तळपत आहेत, तरीही डोळ्यांना त्रास होत नाहीये, फक्त शांतता वाटते। श्रावणीने विचारले, तुम्ही कोण? त्या स्त्रीने उत्तर दिले, मी तीच आहे जिच्यासाठी तू इथे आली आहेस। लोक मला राधा म्हणतात। श्रावणीला विश्वासच बसेना, पण त्या स्त्रीच्या डोळ्यांमधील करुणा पाहून तिला खात्री पटली की ही सामान्य स्त्री नाही। श्रावणीने त्या क्षणी ठरवले की आज आपल्या मनातील सर्व संताप बाहेर काढायचा। भाग 4 पहिला प्रश्न, वियोग की त्याग। नॅरेटर। श्रावणीने पहिला आणि सर्वात कठीण प्रश्न विचारला। श्रावणी रागाने, राधे, तू तर कृष्णाची सर्वात लाडकी होतीस ना, मग त्याने तुला सोडलेच कसे? तो मथुरेला गेला, राजा झाला, त्याने रुक्मिणीशी लग्न केले। तुला कधीच राग आला नाही? तुला नाही वाटले की तुझा वापर झाला? पॉज 2 सेकंद। राधा शांतपणे हसून, श्रावणी, तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर आहे। तू म्हणतेस त्याने मला सोडले, पण सोडायला आम्ही वेगळे होतोच कुठे? कृष्ण म्हणजे माझा देह आणि मी म्हणजे त्याचा आत्मा। शरीर आणि आत्मा कधी वेगळे होऊ शकतात का? श्रावणी, पण हे फक्त तत्वज्ञान आहे राधे। प्रत्यक्षात तर तो दूर गेला ना। तुला कधी त्याची आठवण नाही आली? राधा, आठवण त्यांची येते जे दूर असतात। कृष्ण माझ्या श्वासात होता। आणि श्रावणी, प्रेम म्हणजे मिळवणे नाही, प्रेम म्हणजे मुक्त करणे। जेव्हा कृष्ण मथुरेला जात होता तेव्हा मला माहित होते की तो आता गोकुळाचा कान्हा राहणार नाही, तो जगाचा तारणहार श्रीकृष्ण होणार आहे। त्याच्या कर्तव्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी मी माझ्या वैयक्तिक सुखाचा त्याग केला। जर मी त्याला अडवून धरले असते
तर तो फक्त माझा राहिला असता. पण जगाला भगवद्गीता मिळाली नसती. खरे प्रेम तेच असते जे आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा बनत नाही, तर शिडी बनते. भाग 5. दुसरा प्रश्न, लग्न आणि समाज. नॅरेटर. राधेचे हे उत्तर ऐकून श्रावणी विचारमग्न झाली. पण तिच्या मनात अजून एक प्रश्न होता जो आजच्या तरुणाईला सतावतो. श्रावणी, ठीक आहे, त्याग मान्य आहे. पण राधे, लग्नाचे काय? तू कृष्णाशी लग्न का नाही केलेस? समाजाला तर लग्नाचा शिक्का लागतो ना. लग्नाशिवायच्या प्रेमाला काय अर्थ आहे? राधा गंभीर आवाजात. श्रावणी, लग्न हे दोन शरीरांचे मिलन असते. त्याला समाजाच्या मान्यतेची गरज असते. पण प्रेम हे आत्म्याचे असते. आम्ही लग्न केले नाही कारण लग्नासाठी दोन व्यक्तींची गरज असते. मी आणि कृष्ण दोन नव्हतोच, आम्ही एकच होतो. स्वतःशीच लग्न कसे करणार? आणि ऐक, लग्नाच्या गाठी सुटू शकतात, पण आत्म्याचे बंध कधीच तुटत नाहीत. रुक्मिणी कृष्णाची पत्नी होती, पण जग आजही कृष्णाचे नाव माझ्यासोबतच घेते. राधे कृष्ण. हेच तर प्रेमाचे सामर्थ्य आहे. भाग 6. तिसरा प्रश्न, फसवणूक आणि वेदना. नॅरेटर. श्रावणीला आता हळूहळू उलगडा होत होता. पण तिची वैयक्तिक वेदना अजूनही कायम होती. श्रावणी रडवेल्या आवाजात. राधे, तुझे ठीक आहे, तू देवी आहेस. पण आम्ही माणसं आहोत. जेव्हा कुणी आमचा विश्वास तोडतो, सोडून जातो, तेव्हा खूप त्रास होतो. जगण्यावरचा विश्वास उडतो. मी काय करू? राधा अतिशय मायेने. बाळा, तुला त्रास प्रेमामुळे होत नाहीये, तुला त्रास तुझ्या अपेक्षांमुळे होतोय. तुला वाटत होते की त्याने तुझ्याशी लग्न करावे, त्याने तुलाच वेळ द्यावा. जेव्हा या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तेव्हा तुला दुःख झाले. माझ्या प्रेमात अपेक्षा नव्हती, फक्त समर्पण होते. मी कृष्णावर प्रेम केले, त्याच्याकडून प्रेमाची भीक नाही मागितली. प्रेम सूर्यासारखे असावे श्रावणी. सूर्य प्रकाश देतो, पण त्या बदल्यात पृथ्वीकडून काही मागत नाही. म्हणून तो तेजस्वी आहे. तू पण असे प्रेम कर, ज्यात समोरच्याला बांधून ठेवण्याची जिद्द नसेल. ज्या दिवशी तू माझे तुझे यातून बाहेर पडशील, त्या दिवशी तुला कशाचेच दुःख होणार नाही. भाग 7. निष्कर्ष, नवीन श्रावणी. नॅरेटर. त्या रात्री यमुनेच्या तीरावर श्रावणी आणि राधेचा संवाद संपला. पहाट होत होती. श्रावणी जेव्हा उठली, तेव्हा राधा तिथे नव्हती. पण राधेचे विचार तिच्या मनात कायमचे कोरले गेले होते. ती रडकी, हताश मुलगी आता बदलली होती. तिला समजले होते की एक, शरीराने दूर जाणे म्हणजे नाते संपणे नाही. 2, लग्न हेच प्रेमाचे अंतिम सत्य नाही. 3, खरे प्रेम तेच जे दुसऱ्याला मुक्त करते. श्रावणीने डोळे पुसले, यमुनेला नमस्कार केला आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी ती सज्ज झाली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक गोड हास्य होते. शेवटचा संदेश. मित्रांनो, लेखक समर यांची राधा ही कादंबरी आपल्याला हेच शिकवते. जर तुम्हीही प्रेमात हारला असाल किंवा नात्यांमध्ये गोंधळलेले असाल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. प्रेम करा. राधेसारखे. निरपेक्ष आणि अनंत.